पोहोचलीस? हो. मग आत का नाही आलीस? नाही यावंसं वाटलं. म्हणजे तुला अजून? नाही मी ठीक आहे आता. विजय काकांनी समजावलं मला. ताई कशी आहे? झोपली आहे का? मला राग आला ना की ती दिवसभर माझी समजूत काढायची. एवढ्या दिवसांनंतर तिला जाणीव झालीये म्हणून ती माझी माफी मागायला आली. तू तिथे तिची काळजी करतेस आणि ती इथे खाली गाणी ऐकत फिरते. मी काय म्हणते की तू म्हणतेस ते बरोबरच आहे ग. मोनिकाच्या मूडचा काही भरोसा नाहीये. अगं पण डोहाळ जेवण काही फक्त तिलाच हवंय म्हणून थोडंच आपण करणार आहोत. आपल्याला पण हवंच आहे की. बहिणी मी कुठे नाही म्हणते. मग झालं तर डोहाळ जेवण करायचं. हा आणि ती हे जे काय वागतेय ना ती प्रेग्नंट आहे म्हणून ग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मोनिका. मोनिका ऍक्च्युली आम्हाला तुला एक गंमत सांगायची जी ऐकल्यानंतर तुझा मूड एकदम बदलून जाईल. आम्ही की नाही तुझं डोहाळ जेवण करायचं ठरवलंय. हा आणि आमचं आईंशी पण बोलणं झालंय. त्यांनी पण परमिशन दिली. आता की नाही तू बघच आम्ही तुझं डोहाळ जेवण किती थाटामाटात साजरं करतो ते. तुला काय हवं काय नको सगळं सांग. तुझी सगळी हौस भागू. हा आणि मला तर हे डोहाळ जेवण एकदम वेगळं करायचंय. एकदम मेमोरेबल. मी काय म्हणते आपण आत्तापासूनच प्लॅनिंगला बसूया का? पण एक अट आहे या प्लॅनिंग मध्ये तू हवीस. हो हो. ए मोनिका नाही म्हणायचं नाही. आपण एक काम करूया का तुझ्या खोलीत बसूया हवं तर. म्हणजे तुला त्रास नको नाही का? हो. एक मिनिट मी काय म्हणते प्लॅनिंग वगैरे करता येईल पण आधी मी पोहे केलेत ना गरमागरम पोहे खाऊन घ्या. वहिनी डोहाळ जेवणाला पण नाश्त्याला पोहेच करूया का? तुमचा खयाली पुलाव झाला असेल तर मी जरा बोलू. मला ना आता ह्या गोष्टीत इंटरेस्टच राहिला नाही. कसं आहे ना प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. ती वेळ निघून गेली की ती गोष्ट कितीही छान प्रकारे समोर आणून ठेवली ना तरी ती छान वाटत नाही. तसंच झालंय माझ्या बाबतीत. मोनिका ग असं काय करतेस? आम्ही गीता काकी खरं तर डोहाळ जेवणाबद्दल सगळा विचार करून पक्क कोणी करून ठेवायला पाहिजे होतं तर तुम्ही. पण नाही तुम्हाला तर परमिशन्स हव्या ना. पण तेच माझ्या फ्रेंड्सने बेबी शॉवर प्लॅन केलं ते सुद्धा 5 स्टार हॉटेलमध्ये. ह्याला म्हणतात रिलेशन्स. हे बघ मोनिका रिलॅक्स. ऐक माझा. तू तुझ्या मैत्रिणींनाही बोलव ना डोहाळ जेवणाला. आपण एकत्र मिळून धमाल करूया नाही का? नको. हे बघा त्या पोहे बिहे या प्रकारातल्या नाही. आणि त्यातून तुम्ही डोहाळ जेवण करणार म्हणल्यावर ते पारंपरिक पद्धतीनेच असणार आहे ना. आता तुम्ही प्लॅन करताय म्हणल्यावर मी एक वेळ ऐकेन पण बेबी शॉवर मध्ये आणि डोहाळ जेवणामध्ये सगळ्यात जास्त मजा कुठे येणार आहे? ऑफकोर्स बेबी शॉवर मध्ये. आणि तोच फरक आहे ह्या पोह्यांमध्ये आणि तिकडल्या डिशेस मध्ये. नकोत मला तुमचे पोहे. वहिनी नाही नाही वहिनी. मला पैसे हवेत. किती? 7-8 हजार. कशासाठी? महिन्याभराचं जेवण. म्हणजे मला काही समजलं नाही.
विक्रांत, समजलं असतं तर काय कठीण होतं रे. मी सरळ प्रश्न विचारलाय, तर उत्तर सुद्धा सरळ दिलंस तर बरं होईल. ओके, मला हवं तसं जेवण मिळत नाही. ह्या हवं तसं ह्याच्यामध्ये काय काय येतं? मला जे खावंसं वाटतं ते, आणि ऑफकोर्स जे बाळासाठी हानिकारक नसेल ते सुद्धा. आणि घरी तुला जे खायला मिळतं त्यात हे सगळं येत नाही असं तुला म्हणायचं? ऑफकोर्स. आणि तसंही आता माझं बेबी शॉवर प्लॅन होणार आहे ना 5 स्टार हॉटेलमध्ये. काय? नाही नाही, तुझ्या घरचे जे विचार करतायत त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. तुझ्या घरचे प्रथा म्हणून करणार आहेत आणि माझे फ्रेंड्स आवड म्हणून. घरचे शास्त्र म्हणून करणार आहेत हे कुणी तूच ठरवलंस का? विक्रांत, किमान मी तेवढा तरी विचार केला. तुझ्या घरच्यांनी एवढा विचार केलाय का नाही ते सुद्धा माहित नाही. मोनिका, हे जरा जास्त होतंय. म्हणूनच सांगितलं होतं विक्रांत, पैसे मागितल्या दिले असतेस ना तर बरं झालं असतं. तुला असं नाही वाटत का की तुझ्या ह्या वागण्याचा जर मला त्रास झाला तर मी तुला घराबाहेर काढू शकतो? नाही वाटत, कारण घराबाहेर काढण्यासाठी गट्स लागतात आणि निघ असं म्हणायला तोंड. कदाचित गट्स तू आणशील, पण तोंडाचं काय? कुठल्या तोंडाने मला निघ म्हणणार आहेस विक्रांत? हॅलो. अरे पण नाही नाही, अरे हे काय, मी आत्ता घरात शिरतीये. तू का गेलास? नाही, एकत्रच गेलो असतो ना हॉस्पिटलला आपण. हो बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हो येते मी. या. आई आई मी आले ग. अगं बाई, वंसा तुम्ही अशा अचानक? हो. अरे वा, अलभ्य लाभ. हे तुम्ही दोघी अशा काही बोलताय ना जसं काही मी या घरात कधी येतच नाही. कुठे येता अलीकडे? वंस, तुम्ही आठवून बघा शेवटचं कधी आला होता तुम्ही. अथर्वचं प्रोजेक्ट चालू होतं ना तेव्हा. सॉरी सॉरी. खरं आहे तुमचं, खरंय. पण ना आता मी ठरवलेले दर 1 दिवसाआड या घरी फेरी टाकायचीच. पोहे खाणार? हो खाणार ना. आणि वर शेव घातलेली. आणि तू केलेस म्हटल्यानंतर ते छानच असतील. एक तू रडलीस का ग? नाही हो, अजिबात नाही. तुम्ही विचारा ना गीताला. हो हो ना. बरं बरं ठीक आहे. तू पोहे आण बरं, मला ना खूप भूक लागली. आईला हा कळकू गेलेला नाही दिसत आहे बहुतेक. आई आई अगं मी आले. आले आले. लहान असताना शाळेतून आली अशी बोंबलायची. नुसतं शाळेतून नाही आई, कॉलेजमधनं आले ना तरी देखील मी आईला अशा साका मारत यायचे. आई मी आले ग. आणि मग ही अशी बोंबलत आली का मी तिला असे धपाटे मारायचे. काय माहितीये, काही काही गोष्टी आहेत ना लहानपणीच्या, तर तशाच्या तशा आठवल्या ना की आपण पुन्हा लहान झाल्यासारखं वाटतं. हो ना. मग इकडे जवळ ये, मी तुला तसेच धपाटे घालते. आता कसं वाटलं? अगं दे की, हक्कच आहे तुझा. ये. मी पोहे आण. मी पण जाते. आई आणि मुलीच्या प्रेमात मी कशाला. हे गीते, तू माझ्या मुलीसारखीच आहे. ही इथून जाईल पण तू इथेच राहणार आहेस. हो विसरलेच मी. बरं आलेच. बरं आई सांग, कशाला बोलावलं होतंस? पुढच्या शनिवारी आपल्याकडे डोहाळ जेवणाचा प्रोग्राम आहे.
काय ग आई, यासाठी मला बोलावलं होतंस? मला वाटलं काहीतरी महत्वाचं असेल. अरे हे महत्वाचं नाहीये? एक खरं सांगू का, मला ना या डोहाळ जेवणात वगैरे काही इंटरेस्ट नाहीये. मला सांग, तुला डोहाळ जेवणात इंटरेस्ट नाहीये की ह्या डोहाळ जेवणात इंटरेस्ट नाहीये? आलंय, आले बघ. तुमचं झालंय? वा, छान, खरंच क्या बात आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीये तू. आई, काही माणसंच अशी असतात ना, ज्यांचं कारण नसतानाही कौतुक करावं असं वाटतं. आणि काही माणसंच अशी असतात ज्यांचं कधीच कौतुक करावं असं वाटत नाही. तुला कळलं असेल मला काय म्हणायचं ते. हे पोहे संपले की मी जाणार आहे. आणि हो, मी येईन. तू आमंत्रण दिलंयस ना मला, मी नक्की येईन. वाटल्यास मदतीला सुद्धा येईन. 2 मिनिटं बोलत होतो, वेळ आहे तुझ्याकडे? काय झालं या घरामध्ये ज्या गोष्टी घडत चालल्यात ना त्या? सॉरी, मी इयरफोन्स लावून गाणी ऐकत होते, मला नाही ऐकू आलं. काय म्हणत होतात? हेच म्हणायचं होतं मला. सगळ्यांना तुझ्याशी बोलायचं असतं घरात, पण काही कारणाने तुला ऐकू येत नाही. सॉरी, मला काही कळलं नाही. काल जे काही झालं ना घरामध्ये, बाबा, माझं काहीच चुकलं नव्हतं. तुम्ही जर मला हे ऐकवायला आला असाल तर. मी म्हटलं तसं नाही ना. गुड, शांतपणे बोलूया थोडं. आय एम सॉरी. खरं सांगू तुम्हाला बाबा, मला ना आता असं वाटायला लागलंय की माझ्यापासून एक कोणीच नाही. म्हणजे खूप चिडचिड होते बाबा, आणि राग आला ना की तो मला मनात नाही ठेवता येत. जर मला असं वाटलं की समोरचा माणूस माझ्या मनाविरुद्ध वागतोय तर सगळा राग त्याच्यावर निघतो आणि सगळं मनातलं बोलून टाकते, वाईट असलं तरी. उत्तम आहे की. अगं असंच असलं पाहिजे, कारण राग तसाच ठेवला ना मनात तर मनाचा प्रेशर कुकर होतं, बाकी काही नाही. आता हे तुझं झालं ना बोलून, मग आता समोरच्याचा जरा विचार कर. आता तुझी बहीण, तुझी काकी, तुझी सासू काय आहे, त्या बोलतात तुझ्याबद्दल, पण एक तर तुला ऐकू येत नाही किंवा आलं तर काहीतरी वेगळंच ऐकू येत. तर ते कानात घाल. हे असंच ऑन करायचं ना. आता मी जे काय बोलतोय तुला ऐकू येतंय? हे झालंय आता आपल्या घरामध्ये. त्यांना तुझं कौतुक आहे, पण तुझ्या मनातल्या रागाने तुला काही ऐकूच येत नाही. आता याच्यावरती उपाय आहे. फक्त एकदा त्यांना सॉरी म्हण. काय तो दुसऱ्या भाषेत नाही घेतलेला शब्द आहे, पण गंमत आहे त्या शब्दात. एकदा म्हणून बघ, सगळा राग, चिडचिड सगळं बंद होईल. आणि त्यानंतर जे तुला मिळेल ना ते फार ग्रेट असेल. हा, आता तुला काय ऐकायचं ते ऐक, कारण मला तुला जे काय ऐकवायचं होतं ते झालंय. लेक्चर इज ओव्हर. बाय. आई, मी काही मदत करू? नाही नाही नको, तू जा ना, आराम कर, तुला बरं वाटेल. हं,
जोपर्यंत मी सॉरी म्हणत नाही तोपर्यंत नाही बरं वाटणार मला. मी खूप वाईट वागले तुमच्याशी, खूप उलट सुलट बोलली, खूप उद्धट पद्धतीने बोलली. अगं असू दे, आम्ही कुठे काही बोललो का तुला? मला माहितीये गीता काकी, तुम्ही हा विचार करत असाल ना की हिला काय झालं अचानक, अचानक असं का बोलायला लागलीये. हो ना? हो. अगं हो काय? नाही नाही, हिला असं काही वाटत नाहीये. आईच ओके, मला नाही राग आलाय, आय प्रॉमिस. खरं तर मला राग यायलाच नाही पाहिजे, कारण मी चुकली आहे ना. सगळ्यांची खूप वाईट पद्धतीने बोलले. तुम्ही डोहाळ जेवणाचा एवढा चांगला प्लॅन केला, त्याच्यावर संशय घेतला मी. आय एम सॉरी. पण मी खरं सांगते गीता काकी, मी आर्यन आणि अथर्वला फक्त एवढ्यासाठी ओरडले कारण तो गॉगल होता ना, तो माझ्या मैत्रिणीचा होता. तो तुटला असता तर मला पैसे द्यावे लागले असते, कारण तुम्ही दिले असते ते मला नसतं चाललं. आय एम सॉरी. आणि बाकीच्यांविषयी मी जे बोलले ना, तेव्हा मला खूप राग आला होता. माझं मूड असं अचानक बदलत गेलं, मला माहित नाही का. तू नको मनाला लावून घेऊ, बाळणपणात होतं असं. हं आई, तुम्ही डोहाळ जेवण प्लॅन केलंय ना माझ्यासाठी, तुम्हाला हवं तसं आपण डोहाळ जेवण करूया. आणि हवं असेल तर माझ्या मैत्रिणींना नको बोलूया आपण. अगं कशाला, मी तर म्हणते की तू सगळ्या मैत्रिणींना बोलव, आपण खूप धमाल करूया. मंगळागौरीला केली होती ना तशी. हा परत एकदा सॉरी, रिअली सॉरी. काय गो? नाही, विश्वास बसत नव्हता म्हणून चिमटा काढला. हो, खरंच विश्वास बसत नाहीये. आज उशीर का झाला ग? अरे आईने आज बोलावलं होतं आमंत्रण देण्यासाठी डोहाळ जेवणाच्या. एनिवे, मला तुझ्याशी जरा वेगळ्या विषयावर बोलायचं होतं. अजिबात नाही. तुला या विषयावर बोलायचं नाहीये म्हणून तू वेगळा विषय काढतोयस. आत्या, आपण बोलू तुझ्या विषयावर, पण त्यापूर्वी मला आज जे काही जाणवलं ना ते मी सांगते तुला. मोनिका इतकी नशीबवान आणि त्याच वेळी कमनशिबी मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही कधी. मोनिकाचे घरात इतके लाड होतात, ती वैतागू नये म्हणून घरात सगळेजण तिला सांभाळून घेतात, तरीही ती तेवढ्याच बेजबाबदारपणे आणि बेदरकारपणे वागते. सगळेजण तिच्या चुकांकडे दुर्लक्ष करत राहतात. मलाही ती पसंत नाहीये, तरी देखील मी इतके महिने सहन केलं. आणि कमनशिबी यासाठी की तिच्या या वागण्यामुळे ती कुणाच्याही मनात घर करू शकलेली नाहीये. आणि म्हणूनच आज तिच्या डोहाळ जेवणासाठी कुणालाही फारसा उत्साह नाहीये. खरं तर मला या असल्या प्रकारच्या डोहाळ जेवणामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. काय माहित कुणाचं मूल आहे ते, आणि आपण मात्र आनंद सोहळे साजरे करतोय. आणि हे मूल तुझं असतं ना, तर ह्याच डोहाळ जेवणाचा मला जास्त आनंद झाला असता. जस्ट स्टॉप इट आत्या.